हाय हॅलो नमस्कार, मी मीनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मंगळवार आहे जानेवारी महिन्यातला आणि म्हटलं आता आम्ही मागे एक देवाला नवस बोललो होतो आणि तो पूर्ण करावा असं आमचं चाललं होतं. आमच्या घराच्या जवळच प्रतिशिर्डी आहे आणि साईबाबांच्या चरणी आम्हाला तो नवस फेडायला जायचं होतं. म्हटलं आज मंगळवार चांगला दिवस आहे, आज तो नवस फेडण्याचा कार्यक्रम पूर्ण करून घेऊया. आता आम्ही निघालो आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये आणि पार्किंगमध्ये आल्याबरोबरच आमची जी पिलं आहेत लक्ष्मी आणि रॉकी हे अगदी दूर धावत येत असतात आमच्या मागे. सकाळी पप्पा कामाला जातात स्नेहा ओमचे, तेव्हा त्यांना जेवण असतं. दुपारी ओम किंवा स्नेहा जेवण देते आणि संध्याकाळी ज्याला जमेल तसं असं आमचं रोजचा दिनक्रम आहे. रॉकीचं मस्ती चालली आहे ओमबरोबर. आता गाड्या लावण्या रॉकी लक्ष्मीला जो प्रसाद बनवला आहे मी शिऱ्याचा तो प्रसाद देतो आहे ओम. मी 5 किलो रव्याचा शिरा बनवून घेतला आहे आणि 25 नारळाचं तोरण मला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे. आम्ही नवस केला होता की आमचं ह्या एरियामध्ये एक फ्लॅट व्हावा, पण देवाच्या कृपेनं आणि साईबाबाच्या कृपेनं आणि नवनाथांच्या कृपेनं आमचे ह्या सोसायटीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये एकाच फ्लोअरवर 2 फ्लॅट झाले आणि अजूनही काही आहे जे मी तुम्हाला नंतर शेअर करेलच. ते पूर्ण झालं, त्यामुळे मग मी हा नवस फेडायचा आम्ही आज निर्णय घेतला. आता आम्ही प्रतिशिर्डी मंदिरापर्यंत पोचलो आहे. प्रतिशिर्डी ही आमच्या घरापासून मोटरसायकलवर किंवा कारनं गेलं तर एक 5 मिनटात आणि चालत गेलं तर 10 मिनटामध्ये पोचतो. असं पवित्र तीर्थक्षेत्र माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. माणसांना शिर्डीला जाता येत नाही किंवा जमत नाही ती लोक प्रतिशिर्डीला येतात. प्रतिशिर्डीला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक अगदी रोज म्हटलं तरी राबता चालू असतो. माणसांची वर्दळ 12 महिने चालूच असते आणि गुरुवारी जास्तच गर्दी असते. तिथे मस्तपैकी अगदी शिर्डीसारखंच म्हणजे काहीच बदल नाही. आपल्याला आतमध्ये गेल्यावर असं वाटणारही नाही की आपण पुण्यामध्ये एका शिरगाव नावाच्या गावामध्ये आहोत. अगदी प्रतिशिर्डी म्हणजे अगदी डिक्टो जसंच्या तसं हे मंदिर बांधकाम केलेलं आहे. आतमध्ये गेल्यावर शिर्डीला गेल्यासारखंच वाटतं अगदी. आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री केली आवारामध्ये. आता आम्हाला ते नारळ आणि प्रसाद, नारळ बाप्पाच्या साईबाबांच्या चरणाला लावून मग अर्पण करायचे आणि नंतर प्रसाद वाटायचा आहे. जे माझ्या आयुष्यामध्ये गोड झालं त्याचं एक थोडंसं गोड मी इतरांच्या मुखामध्ये गोड घालेल ह्या हेतूनं मी शिऱ्याचा प्रसाद बनवला आहे. बाबांचं मंदिर इतकं देखणं आणि सुरेख आहे आणि असं जराही वाटत नाही की आपण शिर्डीमध्ये नाही. इतकं सुंदर आणि छान मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही प्रसाद वाटायला मंदिराच्या अंगणामध्ये चाललो आहोत आणि भरपूर लोक असतात. तरी आज जरा पावसाचं वातावरण होतं त्यामुळे माणसांची गर्दी जरा कमी आहे, पण सतत इथे भक्तांची रांग लागलेली असते. ह्यांनी प्रसाद वाटायला सुरुवात केली. एक एक करत लोकांची गर्दी वाढतच होती.
शिऱ्याचा प्रसाद वाटला आम्ही. अगदी गर्दी झाली होती खूप, एकामागून एक असं सगळा शिऱ्याचा प्रसाद संपला आणि आता आम्ही आमच्या गाडीकडे जायला निघालो आहे. आता गाडीमध्ये अगदी पार्किंगला वगैरे पण छान सोय आहे तिथे. तुम्ही नक्की या आणि नक्की शिरगावचं दर्शन घ्या साईबाबाचं. आता इथून पुढे आम्ही निगडीला चाललो आहोत. निगडीला जरा काम होतं आणि जेवणही आज बाहेरच करायचं ठरलं आहे आणि मुलांची बुक्स वगैरे घ्यायचे होते म्हणून आता आम्ही निगडीला चाललो आहे. पण अचानक एवढा जोरात पाऊस आला आहे की असं वाटतच नाही आहे की हे हिवाळ्याचे दिवस आहे, डिसेंबरची थंडी आहे. मुलांच्या बुक्सची वगैरे खरेदी केली आम्ही आणि मग त्याच्यानंतर आता जेवण्यासाठी हॉटेल वैशालीमध्ये आलो आहोत. आता मस्तपैकी तिथे छान लंच करतो आणि चला मग. आत्ता मस्तपैकी लंच झाला आहे आमचा आणि आम्ही आता बाहेर निघालो आहे. गाडीपाशी गेलो. आता आमचं चाललं होतं की आळंदीला जायचं, पण पावसाचं वातावरण बघून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आता घरी जायला निघालो आहोत. लक्ष्मी रॉकीसाठी म्हणजे आमची छोटीशी जी डॉगीची पिल्लं आहेत त्यांच्यासाठी आम्ही सकाळी दूध वगैरे असतं, पण आज आमच्या बाहेर जाण्याच्या गडबडीमुळे त्यांना दूध नाही घेता आलं म्हणून मग येतानाच मेडिकलमधून मी पेडिग्री घेतली त्यांच्यासाठी. अशा प्रकारे आम्ही माझ्या फॅमिलीनं आजचा दिवस पूर्ण सत्कारणी लावला. पूर्ण दिवस खाणं पिणं देवाचा नवस ह्याच्यामध्ये घालवला. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.